नफ्यासाठी नेतृत्व हवे महिलांकडे. मंगेश सुरवसे, सहकारी संस्थातील महिलांची कार्यशाळा. सांगली. सेवा सोसायटी जर नफ्यात आणायची असेल तर पुरुष संचालकांनी सोसायटीचे नेतृत्व महिलांकडे दिलं पाहिजे. त्या महिला संस्थेला कधी तोट्यात जाऊ देणार नाहीत, असे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी म्हटलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांच्या महिला संचालकांचे एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. मार्केट यार्डमधील बाजीराव बाळाजी पाटील सभागृहात शनिवार दिनांक 8 ही कार्यशाळा सुरू झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुरवसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे अध्यक्ष सुमंत महाजन, GPMTचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील, सुखदेव पाटील, बाळासाहेब गरव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आणि यावेळी सहकारी जागतिक महिला दिन विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सांगली जिल्हा सहकारी बोर्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रास्ताविकात डॉक्टर प्रताप पाटील यांनी सेवा सोसायट्यांमध्ये काम करणाऱ्या संचालिकांना सहकाराची माहिती व्हावी यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आल्याचं सांगितलं. श्री सुरवसे यांनी म्हटलं आहे की जी सोसायटीत महिला चालवतील त्या संस्था तोट्यात चालू शकत नाहीत. घर चालवणाऱ्या महिलेमुळे घर तोट्यात गेलं असं उदाहरण शोधून सापडत नाही. सहाय्यक निबंधक रंजना बारहाते म्हणाल्या, वार्षिक अहवाल कसा तयार होतो, तो कसा वाचावा हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. अधिकार वापरण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारा. महिला आणि सहकार या विषयावर बोलताना त्यांनी सहकारातील बारकावे समजावून सांगितले. या कार्यशाळेसाठी BA पाटील, NM हुल्याळकर यांनी पुढाकार घेतला. संयोजन वारणा महाविद्यालयाने केले. सूत्रसंचालन प्राध्यापक रेखा पाटील यांनी केले. आभार प्राध्यापक सुदाम चक्रधारी, प्राध्यापक सुरेश इंगळे यांनी केले. नाश्ता करतोय पण पैसे न देताच निघून जातोय. 2 दिवस 3 दिवस, तिसऱ्या दिवशी तो सरळ मालकाकडे जातो आणि मालकाला म्हणतो, म्हटले हे बघा, म्हणजे तू जो माणूस आहे ना, तू इथं रोज येतोय, नाश्ता करतोय आणि फुकट नाश्ता करतोय, एकही पैसा न देता निघून जातोय म्हटले, आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही का तुमचं त्याच्याकडे? तो बघतो, त्याला काहीच आश्चर्य वाटत नाही मालकाला. ते म्हणले, तुम्हाला काय वाटलं नाही? नाही म्हटले, हे सांगणारे तुम्ही 8वी आहात म्हटले. अहो म्हटले, ते फुकट खाते, तुम्ही काय म्हणत नाही? नाही म्हटले, हे ज्या दिवशी मला सांगितलं नाही का ना, त्या दिवशी मी हे बघितलं की हे कोण आहे म्हणजे मला बघायचं होतं. त्यानं नाश्ता केला आणि इथनं निघून गेला. मी त्याच्या पाठीमागून चालत चालत जायला लागलो. तो एका मंदिरात गेला. तो मंदिराच्या बाहेर भीक मागतो हे मला कळालं, पण भीक मागायच्या अगोदर माझ्या इथून नाश्ता करून गेल्यानंतर तो मंदिरात जातो, देवापुढे हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देवा, रोज त्या माणसाच्या दुकानात एवढी गर्दी होऊ दे, एवढी गर्दी होऊ दे की मी फुकट खाल्लेलं त्याला कळलंच नाही पाहिजे. आणि मग तो हॉटेलवाला म्हणतो, मला असं वाटत होतं की हे कमवण्यासाठी मीच सगळं श्रेय घेतोय. अरे माझ्या दुकानात गर्दी व्हावी म्हणून तो भिकारी सुद्धा त्या देवाकडे प्रार्थना करतोय. माझ्यासाठी कुणीतरी प्रार्थना करतोय. मित्रांनो, तुम्ही स्वतःसाठी तुमच्याकडे प्रार्थना का होतं याला कारण हे आहे की आम्हाला आमच्या धारणा कळायला पाहिजेत. आम्हाला आमच्या धारणेबद्दलच्या अवस्था कळायला पाहिजे. कुठली धारणा घेऊन आम्ही जगतोय, कुठल्या धारणेसाठी आम्ही जगतोय. ज्यावेळेला मी बघतो की नारायण सुर्वे एक कवी आहेत आपल्याकडे, ते नेहमी एका कवितेत सांगतात, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.